नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1नं आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गंभीर प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबईतून अटक करून मोठी कारवाई केली आहे। 6 नोव्हेंबर रोजी पंचवटीतील सुरेश कसाबको साठे यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती। त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत नवनाथ परशुराम टिळे आणि राम शिंदे यांनी आर्थिक फसवणूक करून मानसिक त्रास दिल्यामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख होता। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 1नं तपासाला वेग दिला। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांच्या आधारे शोध घेत असताना आरोपी मुंबई सेंट्रल परिसरात लपल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकानं मुंबईत सलग 4 दिवस रात्रंदिवस शोधमोहीम राबवली आणि अखेर मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन परिसरातून आरोपी नवनाथ टिळे याला अटक करण्यात यश मिळवले। अटक केलेल्या आरोपीला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई नाशिक पोलीस दलाच्या सतर्कतेचे आणि गुन्हे शोध पथकाच्या कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे।